नमस्कार. मी पोलीस निरीक्षक नारायण पवार, टेंभुर्णी पोलीस स्टेशन. टेंभुर्णी पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे आरणगाव येथील महिला नामे हर्षदा बळीराम खंडाळे यांनी दिनांक 16/7/25 रोजी टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती की तिचा मुलगा कार्तिक बळीराम खंडाळे हा दिनांक 15/7/25 रोजी जिल्हा परिषद शाळा आरण या ठिकाणावरून संध्याकाळी 5:15 वाजण्याच्या सुमारास घरी आला होता. घरी आल्याच्या नंतर तो सवतामाळी शाळा कॉलेज त्या ठिकाणीच्या ग्राउंडवर खेळायला जातो म्हणून त्या ठिकाणावरून निघून गेला होता आणि त्याच्यानंतर तो संध्याकाळी 9 वाजेपर्यंत घरी आलाच नाही. म्हणून घरच्यांनी शोधाशोध घेतली आणि तो संध्याकाळी बराच उशिरापर्यंत आला नाही. नंतर पोलिसाला कळवलं. मी स्वतः त्या ठिकाणी गेलो होतो. रात्रभर शोध घेतला, परंतु तो त्या ठिकाणी आसपास काही कुठे मिळून आलेला नाही. त्यावरून मग दुसऱ्या दिवशी सकाळी 16 तारखेला हर्षदा बळीराम खंडाळे यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली की सदर मुलगा बेपत्ता आहे आणि त्याला कोणीतरी पळून नेलं असण्याचा संशय आहे. त्यावरून पोलीस स्टेशन टेंभुर्णी येथे भादवी कलम 419/25 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास API जोग हे करत होते. आम्ही सदर मुलांचा शोध घेण्यासाठी 4 ते 5 टीम तयार केलेल्या होत्या. वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही मुलाचा शोध घेत होतो. नागरिक आमच्याबरोबर होते. डॉग स्क्वॉड त्या ठिकाणी पहिल्या दिवशी आणला होता. डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून पण आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु तो मुलगा त्या दिवसापर्यंत मिळून आला नव्हता. 19/7/25 रोजी सकाळी जाधववाडी बैरागवाडीच्या हद्दीमध्ये एका रोडच्या कडेला मोडणीम ते तुळशी जाणारे रोडच्या बाजूला एक कोरडा कॅनॉल आहे. त्या कॅनॉलमध्ये एक पुरुष जातीचं एक बॉडी पडलेली असल्याबाबत एक नागरिकांनी कळवलं. पोलिसांना माहिती झाल्याच्या नंतर आम्ही पोलीस स्टेशन सर्व स्टाफ त्या ठिकाणी घटनास्थळी आम्ही गेलो, सर्व अधिकारी कर्मचारी. नंतर आम्ही LCB, स्वान पथक, फॉरेन्सिक टीम, फिंगरप्रिंट तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना सर्वांना माहिती दिली. त्यानंतर सर्व टीम त्या ठिकाणी आल्या. फॉरेन्सिक टीम, डॉग स्क्वॉडने त्या ठिकाणी पाहणी केली, घटनास्थळ पंचनामा केला. सदर प्रेताचं इन्क्वेस्ट आणि PM करण्याकामी API जोग यांना सोलापूर शहर या ठिकाणी हॉस्पिटलला पाठवण्यात आलं. त्या ठिकाणी PM कारवाई करण्यात आली. त्यानंतर सदर गुन्ह्यातील ह्या मुलाला कोणीतरी अज्ञात कारणावरून अज्ञात वस्तूने त्या ठिकाणी त्याला मारून जीवे ठार मारले असल्याचं तपासात निष्पन्न झाल्याने वाढीव कलम लावण्यात आलं. त्या गुन्ह्याचा तपास API जोग हे करत असताना सदर जो बारका मुलगा होता तो आरण या ठिकाणावरून त्याला एक इसम एका गाडीवर घेऊन जात असल्याचं आम्हाला फुटेजमध्ये निष्पन्न झालं. त्यावरून आम्ही तांत्रिक विश्लेषण पुढे केले. काही असेच फुटेज मोडणीमला पण आले आमच्याकडे. मग त्यावरून आम्ही तांत्रिक विश्लेषण केलं, तर त्याच्यातून सदर इसम जो घेऊन जाणार आहे तो कोण आहे याबाबत आम्ही माहिती काढली असता सदरचा इसम हा त्याचा चुलत भाऊ संदेश सहदेव खंडाळे हा असल्याचं आमच्या तपासात निष्पन्न झालं. त्याला आम्ही ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर CDR आणि लोकेशन त्याच्या त्या आलेले आमचे फुटेज याप्रमाणे जुळून आले. त्याप्रमाणे आम्ही तांत्रिक विश्लेषणावरून सदर आरोपी त्या ठिकाणी निष्पन्न झाला. आरोपीने सदर गुन्हा केल्याचं कबूल केलं. त्यानंतर त्याला आम्ही सदर गुन्ह्यात अटक केलेली आहे आणि अटक करून त्याच्याकडं अधिक तपास आम्ही करत आहोत. आता त्याची PCR घेतलेली आहे. PCR मध्ये अधिक तपास आम्ही करत आहोत. 23 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे. 3 दिवस. हां, 3 दिवस. आम्ही त्या सर्व बाजूने आम्ही तपास केलेला आहे आणि आमच्याकडं टेक्निकल क्लिअर कट पुरावे मिळालेले आहेत. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये आरोपी क्लिअर कट त्याला घेऊन जाताना आम्हाला तपासात निष्पन्न झालेला आहे. क्लिअर कट ज्या ठिकाणी मृतदेह सापडला त्याच ठिकाणी हत्या केली, त्याच ठिकाणी त्यांनी हत्या केलेली आहे. आत्तापर्यंत तपासात तेच निष्पन्न होत आहे. हत्येचं काय कारण असेल असं काय उघड झालं का? आता वैयक्तिक त्यांनी घरगुती कारण सांगितलेलं आहे. आता तपास चालू आहे त्या संदर्भात पुन्हा पुढे. थँक्यू.